आत्महत्या करण्याची टाइम आज शेतकऱ्यावर आलेली आहे। त्या सरकारनं सगळा सत्यानाश करून टाकला या सोयाबीन खरेदी केंद्राचा। गळ्याला पास मरा म्हणा होता। नाफेड खरेदी केंद्र आपण सध्या आहोत। इथं काही शेतकरी थांबलेत, त्यांचं सोयाबीन घेऊन येऊन काही संतप्त झाले शेतकरी आहेत, त्यांनी आपण प्रतिक्रिया घेतल्यानंतर त्यांचं म्हणणं काय वाटतं सर तुम्हाला? आज आम्ही इथं याच्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन करून जवळपास बरेच दिवस झाले। एक तर ऑफलाईन त्यांनी आमचे फॉर्म घेतले होते, त्याचे SMS नाही, आम्हाला काही नाही। आम्ही इथून चक्रा मारून जातो, आम्हाला सांगतात की आज येईल, उद्या येईल, नंबर येईल तुमचा। इथं लाईनला इथं आम्ही शेतकरी उभा राहिलो, तिथं रात्र देवा उभा बसलेलो, तिथं आम्हाला काची व्यवस्था नाही, काही नाही। रात्री डास खाऊन टाकायला आम्हाला सगळे। त्या सरकारनं सगळा सत्यानाश करून टाकला या सोयाबीन खरेदी केंद्राचा। शेतकरी काय करते? शेतकरी इथं येऊन त्यांना सोयाबीन त्यांच्या घरचं काढणं भागच नाही त्यांना नाही जर काढलं तर घरात काय खातेन का? ते दळून पीठ करून तेल करून विकणार आहेत ते। त्याच्यामुळे त्यांना सोयाबीन कोण्या भावात त्याला विकावंच लागणार आहे ना। आज ते जर नाही ऐकलं तर ते खातेन काय? आज उपाशी मरण्याची, आज आत्महत्या करण्याची टाइम आज शेतकऱ्यावर आलेली आहे याच्यामुळे। तुमच्या सरकारकडे काय मागणी तुमची? सरकारकडे आमची एकच मागणी आहे की त्यांनी हे खरेदी केंद्र अजून कमीत कमी 3-4 महिने चालू ठेवावे। बारदाने आबे बंद, कायच्या खुट्ट्या लागायल्यात गाड्याच्या, जवळ 2 ते 3 हजार रुपये रोजच्या आज वाहनाला द्यावा लागले। ते कुठून द्यायचे शेतकऱ्यांना? आम्ही आमच्यापाशी का पैसे आहेत का एवढे द्यायला? कुठून देणार आहेत आम्ही? दिले सरकार लाडकी बहिणीचे पैसे? लाडकी बहिणीचे दिले 1,500, त्या 1,500 घेऊन का आम्ही का त्याला काय चोंबळून घ्यावं काय? त्याला डायरेक्ट दिले 1,500, घेतले 10,000, याच्यामध्ये वसूल करून घेतले सरकारनं। काय सोयाबीनला भाव दिला? 3,000 3,500 सोयाबीन विकायले आज हे खरेदी केंद्राची ही अवस्था आहे। त्याच्यामुळे काय करणार आम्ही? कुठून काय पैसे कुठून आणणार आहेत? आणि आत्महत्या केल्याशिवाय काय पर्याय आम्हाला शेतकऱ्याला? एवढंच माझं म्हणणं आहे सरकारला की यांनी व्यवस्थितरित्या एक तर मालाचे भाव वाढून द्यावे। मालाचे भाव जर नाही वाढून दिले ना तर येणं नाही का खुर्च्या खाली कराव्या, एवढंच मला विनंती आहे। लोकांना वाटलं बाबा आता नवीन सरकार आलंय, एक वरी मोदी सरकार आहे, खाली सरकार असावं, त्यामुळे काहीतरी शेतकऱ्याचा फायदा होईल, कर्जमाफी होईल। कर्जमाफी नाही, सोयाबीन खरेदी नाही, कापसाला भाव नाही, कोण्याच वस्तूला भाव नाही। त्याच्यामुळे सगळे लोक आता शेतकरी संतप्त मार्गाने संतप्त झालेले आहेत। त्यांनी आता रस्ते येण्यासाठी प्रयत्न चालू आहे। आता नाही, त्यांनी मोर्चा काढला होता ना, दिला का हमी भाव? दिला ना, कुठं दिला हमी भाव? तुम्हाला मोर्चा काढला होता, सोयाबीनला 6,000 भाव द्या, कापसाला 8,000 द्या। त्यांची विरोधी पक्षात होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं द्या म्हणून, त्यांनी काही दिलं नाही। तेव्हा सरकार त्यांचं आलं, त्यांनी त्याचा मार्ग मोकळा केला, आता मोकळे करून मग शांत बसले। दुसरी टर्म होती तुमच्याकडे सांगायसाठी, निवडून दिलं मग? परत निवडून द्यायचं हेच शेतकऱ्यांनी हे म्हणजे चूक केली ना। शेतकऱ्याने माती खाल्ली, आता शेतकऱ्याला माती खावा लागली, त्याला काय पर्याय आहे दुसरा? आता शेतकऱ्याला आता कळायला लागलं की बाबा आता आपला काही हमी भाव वाढणार नाही, सोयाबीन वाढणार नाही, कापूस वाढणार नाही, काहीच वाढणार नाही। त्याच्यामुळे शेतकरी काय झाले आता बसले आता वर हे करून, आता वरी बघून वाऱ्याकडे, आता वाऱ्याकडे बघा म्हणून करा आत्महत्या, गळ्याला पास मरा म्हणा होता। त्याशिवाय काय पर्याय त्याला? काका, तर तुम्हाला काय वाटतं काका? नेमकं तुम्ही बोला, तुम्ही रात्रभर बसून इथे उभे आहेत, काय वाटतंय? शेतकरी म्हणून शेतात पीक पिकवायचं, मेहनत करायची, राबायचं, मग इथे घेऊन यायचं, मग इथे थांबायचं, मग हे लोक असं करतात। तुम्हाला काय वाटतं सर प्रकरणावर? आम्हाला वाटतं काही नाही, शेतकऱ्यांना समजा दुचाट कारभार झाला याचा। हे लगेच शेतकऱ्याची काळजी नाही, काही नाही, उगाच हे SMS टाकायले, काही कोणाला OTP चाललाय, कोणाला जाईना, आणि शेतकरी पुन्हा OTP कोणाला देईनच मी ना, पाठवला SMS बाबा ट्रान्सफर झाले, पैसे झाले, ते त्याच्यानी जरा शेतकरी जरा बेजारीत आहे त्याच्यात। एक दुसरा एक प्रश्न काका, ते 1 रुपयामध्ये ते पीक विमा, त्याच्यावर तुम्हाला काय वाटते? अहो, 1 रुपयात पीक विमा काढायचा, त्याला काय पैसे द्यायचे नाहीत, काहीच नाही। 2021चा विमा भरलेला, अजून लोकांचे पैसे त्याच्या खात्यावर पडले नाहीत, आणि चोरासारखे लोकांना खूप विमे भरले, काही भरले, त्यांना पैसे मिळाले, आणि खरे शेतकरी तसेच राहिलेत अजून। म्हणजे जे खोट आहे त्याला विमा, ते 7/12 नाही, काही नाही, त्यांनी विमे काढले, त्यांना पैसे मिळाले। आज खऱ्या शेतकऱ्यांनी जे विमा भरलेला आहे, ज्याची जमीन आहे, माझी जमीन आहे समजा, मी विमा भरलेला आहे, तर मला विमा मिळाला नाही, आणि माझ्या जमिनीवर दुसऱ्याने विमा भरला, त्याला पैसे मिळाले। हे काय सरकारचा न्याय आहे? काही हा सरकार का झोपी गेले का याच्यामध्ये? ते आज त्यांना कळत नाही का ही 7/12 कुठली आहे, विमा कोण भरायले? कोणाचे नाव दुसरं, 7/12 दुसरी, काय ऑनलाईन करणारे कोण? त्यांच्या लक्षात येत नाही का ऑनलाईन कोण करायले, काय करायले, कसं व्हायला? ते सगळा भ्रष्टाचार आहे सगळा। तुम्हाला एवढं कळायला, मग तुम्हाला वाटत नाही सरकारला कळत असं म्हणून? सरकारला कळत नाही म्हणूनच व्हायला नाही एवढं।
सरकारला कळलं असतं तर सगळ्याला व्यवस्थितपणा केलं असतं ना. काही नाही, प्रत्येकाला केवायसी करा, हे करा, प्रत्येकाला कोणाचं नुकसान भरपाई आली त्याला केवायसी करा, पुन्हा काही मदत आली त्याला केवायसी करा. अर्धे शेतकरी केवायसी करून मरून गेला ना. काय राहिले त्यामध्ये? त्याच्यात काय राहिलंच नाही. आता उठलं की त्याला कागदपत्र आणायचे, जमा करायचे, झेरॉक्स काढायचे, याच्यातच बेजार येते. याची 7/12 काढ, त्याचा आधार कार्ड काढ, ऑनलाईन कर, ते ऑनलाईन चलत नाही. पीक पेरा, त्याचा टाका, हे करा. यांना कळत नाही का यांचं काम आहे ते पीक पेरा? तुमचं काय, तुमच्या कोणत्या शेतामध्ये काय पेरले तुम्ही सॅटेलाइट मध्ये तुम्हाला दिसत नाही का काय पेरले? देणं दान करताना शेतकऱ्याला यांनी सांगितलं की आता आपल्याला हमी भाव वाढवून देणार आहोत, आम्ही शेतकऱ्याची 3 लाखापर्यंत कर्जमाफी करणार आहोत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी संपूर्णतः मतदान केलं. आता हे सरकारनं पूर्ण शेतकऱ्याची मागणी पूर्ण करावी अशी मी सरकारला विनंती करतो.